नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे शेती वरदान या चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही बघत आहात माझ्या शेजारी काय हळदीचा प्लॉट आहे, तर त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया। या नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव काय? सूरज गजानन शिंदे, मी वाई तालुक्यातील जाम गावातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून मला ओळखलं जातं जाम गावात, आणि शेती मी आवडीने करतो। किती एकर आहे? हे आपला हळदीचा प्लॉट 2.25 एकर आहे आपला हळदीचा प्लॉट। आणि आजच्या काळात काय झालंय माहिती आहे का, सगळं केमिकलचं खाण्यात येतंय माणसांच्या, मग ते हळद पण केमिकल झालेली आपल्या कालवनात वगैरे, ते केमिकलची खतं वगैरे त्याच्या फवारण्या वेगवेगळ्या प्रकारच्या होतात, आणि हळदी आपण मग ती हळद औषधात टाकतो, वेगवेगळे लोकांना त्रास व्हायला लागले। त्यामुळं आमच्या गावात एक शिबिर झालेलं सेंद्रिय हळद शेतीचं, त्यामध्ये आमचे वडील गेले, आणि नंतर मग आम्ही ठरवलं की सेंद्रिय शेती करू। सेंद्रिय शेती करताना कष्ट आहे, पण गोमातेच्या गोमूत्रापासून त्याच्यानंतर आपण त्याचं जीवामृत करतो, इथे ड्रम आणलेले त्याच्यात आपण सर्व करतो, डवळतो, आणि नंतर ठिबक मार्फत त्या हळदीला आपण त्यांच्या मुळाशी घालवतो। त्यामुळे मग आपले हळद पूर्णतः सेंद्रिय होऊन जाते, आणि ती शरीरासाठी योग्य आहे। असं केमिकल वगैरे आपण काही हे करत नाही, त्यामुळे हे आपली हळद आहे, 2.5 एकराचा प्लॉट आहे। तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण B.Com झालेलं आहे। B.Com झालेलं, पण काय झालं, आमची पूर्वजाची शेती आणि आमच्या इकडे शेतीला जरा आहे, पण आत्ताच्या काळात काय झालं, शेतीला जरा हे नाही आहे, पण तरी पण आम्ही आवडीनं शेती करतो, कारण आम्हाला स्वतःच्या रानातलं उगवलेलं, स्वतःच्या रानातनं आम्ही कष्टानं पिकवलेलं जेव्हा ताटात खायला येतं तेव्हा मनापासून आनंद वाटतो आणि ते सुख वाटतं। त्यासाठी आम्ही शेती आवडीनं करतो। शिक्षण आम्ही कितीही घेऊ, पण आम्ही शेती हे आवडीनंच करू। बरोबर आहे, तुम्ही बोलताय बरोबर आहे। घरात किती माणसं आहेत? घरात आमच्या 6 माणसं आहेत, 6 जण। हां। कोण कोण आहे? आजी, बाबा, आई, वडील आणि माझी बहीण आणि मी, 6 माणसं आहे आम्ही। मग शेतीतलं काम कोण करते रानात? शेतीतलं माणसं वडील करतात, मी करतो। मग काही आपल्याला माणसं कमी पडली आपण गडी लावून काम करून घेतो। शेती जास्त असल्यामुळे आपल्याला थोडी माणसांची गरज लागते, मग आपण गडी लावून काम करून घेतो। किती एकरात लावलेलं आहे म्हणलं? आपण हे 2.25 एकरात हळद लावलेली आहे। मागच्या वर्षी हळदीचा दर थोडासा लेवल आला शेतकऱ्याच्या, म्हणजे गरजापोटी, म्हणजे अगदी शेतकऱ्याची इच्छा होती की हा दर जावा, त्याच्या मनाप्रमाणे दर गेला, यामुळे आम्ही यंदा हळद लावण्याचं जरा मोठं धाडस केलेलं आहे। 2.25 एकरचा हा आम्ही प्लॉट लावलेला आहे। आणि ह्याला पाणी कसं देत आहे? पाणी आता आपण काय केलेलं आहे, बरीच माणसं आमच्या इकडं पहिले पूर्वीच्या काळात बुंडी वाकुरी म्हणून करायची, आता काय झालेलं आहे, आपण सरीन हळद लावतो, ट्रॅक्टरच्या यंत्रानं लावतो। पहिली हळदी हाताने लावायची, आपण ट्रॅक्टरच्या यंत्रानं लावतो, आणि आता आपण काय केलं, ह्याला ठिबक केलेले। ठिबक यासाठी केलेले की आपल्याला आपण जी जीवामृत बनवतोय तिकडं, ते जीवामृत आपल्याला असं खाली न वाचताना त्रास होऊ नये, आपण डायरेक्ट त्या ठिबक मार्फत ते जीवामृत प्रत्येक हळदीच्या कोंबाच्या मुळात सोडतो, आणि त्याची सत्व आपण त्या हळदीला खाली उतरवतो, यासाठी आपण ठिबक केलेले। हां, चांगली गोष्ट। आणि ह्याला रोग वगैरे काय येतं का? याला रोग येण्यापासून आपण वाचवण्यासाठी एकच पर्याय करतो, कारण पहिल्यापासूनच आपण शेणखतानं स्टार्ट करतो। हळद लावताना आपण या 2.25 एकरात आहे ना, एक 10 ते 15 राहिली शेणखत पहिल्यांदा स्टार्टिंगचं आपल्या स्वतःच्या गुरांचं वरतो, मग ते आपल्याला उपयोगी आहे, खूप उपयोगी आहे। शेणखतापासूनच आपलं सगळं होतं। नंतर तिथनं आपण येतो जीवामृत करतो तयार, पूर्ण शेण गाईचं घ्यायचं, फक्त गाईचं शेण घ्यायचं, त्याच्यावर हात राहायचं, त्याच्यावर गाईचं गोमूत्र वाळवट ठेवायचं, 31 दिवस वाळवट ठेवून बारदानावरती, नंतर त्याचं ते तयार होतं, घनामृत होतं। ते घनामृत आपण खाली टाकतो, सरींवर टाकत जातो, मग तिथंच आपली नेमकी हळद लागते। आणि नंतर ह्या करपा वगैरे ह्यासाठी वाचण्यासाठी आपण जे नुसतं गोमूत्र आहे ना, ते एका पंपाला एक मग घेतलं की ते बरोबर करपा बिरपा सगळं निघून जातं। आता आपण तुम्ही बघू शकता, इथं कुठं करपा दिसत नाही, एका लेवलनं आपला पड चाललेला आहे। चांगली गोष्ट आहे, अधिक माहिती दिली तुम्ही, छान आहे। पण आपण हळद लावतोय बरोबर, स्टार्टपासून, म्हणजे आपण हळद लावल्यापासून किती खर्च येतोय, आणि लास्ट आपण ज्यावेळेस विकतोय बरोबर तिथपर्यंत काय माहिती जरा द्या। आपण काय करतो, आता आपण प्रत्येक उन्हाळ्याला आपण हळद लावायला घेतो। पहिल्या स्टार्टिंगपासून आपण ते मागच्या वर्षीचे गंड नीट करण्यापासून आपली हळदीला सुरुवात होते, तिथनं आपली हळद सराई चालू होती, तिथून आपण गंड नीट करणे, नंतर वावराची मशागत पूर्णतः रोटरने फणणे, आणि नंतर हळद लावायला आता यंत्र आलेलं आहे, ट्रॅक्टर आलेलं आहे, त्यामुळं आपण ट्रॅक्टरमध्येच गंड टाकून हळद लावतो। नंतर हळद लावल्यानंतर तिला भिजवणे, आता आपण ठिबक केले त्यामुळं भिजवणे, बाकीची माणसं हातदाऱ्यानं भिजवतात हळद, आता आपण ठिबकनं भिजवतोय हळद। नंतर हळद थोडीशी उगून आली
की त्यावर फवारण्या करणे, म्हणजे आपल्या सेंद्रिय शेतीच्याच फवारण्या होतात त्याच्यावर, मग आपण त्याच्यावर फवारण्या करतो. मग थोडीशी आली की त्यात भांगलणी आली, हळद भांगलणी वगैरे होती. मग तिथून पुढे जाता हळदीचा आपल्याला प्लॉट दिसतो, एक समान दिसायला लागलं की आपलं मन प्रसन्न होतं शेतकऱ्याचं, की हळद आपली कष्ट आपण आत्ता जेवढं केले, अर्ध कष्ट केले, आत्ताशी एक टप्पा गाठला हळदीचा, तो पूर्णतत्वाच गेला एक टप्पा. की दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होते, आपण हळद चेक करत जातो की बाबा कुठं काय झालंय का, करपा पडलाय का, हे शेतकऱ्याला टेन्शन. आपलं पीक 8 महिन्याचं तर ते 8 महिन्याचं नीट पूर्णतत्वाचंच गेलं पाहिजे आणि आपल्याला योग्य त्यातनं मोबदलाच मिळाला पाहिजे, यासाठी आपण चेक करतो. तिथनं हळद जाती, मग परत 7-8 महिन्यात त्याचं काढा येतं. वेगवेगळ्या भांगलण्या आपण करतो. एक 8 महिन्यात 7-8 भांगलण्या होत्यात. आता आपल्या 2.25 एकराला एक आठवडा जातो, एक 10-12 महिलांना ह्या भांगलण्या करण्यासाठी. ते भांगलण्या होतात, 7-8 भांगलण्या होत्यात. 7-8 भांगलण्या होत्यात. आणि हजेरी किती? हजेरी आपल्या इकडं आता 200 चाललेली आहे. आपण 200 देतो, प्रत्येक महिलेला 200 रुपये हजेरी एका दिवसाची. त्यात आपला टायमिंग असतं 10 ते 5 पर्यंत थांबतात, 5-6 पर्यंत महिला थांबतात, मध्ये जेवायला एक सुट्टी असते. तर अशा भांगलण्या होत्यात. 8 महिन्यानंतर हळद काढण्याची वेळ येते. हळद काढण्याची वेळ येते, परत आपण महिला सांगून त्यांचा पाला कापाय आपण सांगतो. पाला काय वेळ काय होतं, पाला एकतर उभा असतो किंवा तो पडलेला असतो. पडलेला असला की थोडा त्रास होतो आपल्याला काढताना वगैरे, त्याचा थोडा त्रास होतो. मग तो पाला आपण कापतो आणि नंतर मग पाला कापून झाल्यानंतर झालं की आपण यांना आपले गडी लावतो. आम्ही स्वतः, वडील, मी स्वतः येतो, पाला एका ठिकाणी गोळा करतो. वेगवेगळ्या वावरात आता 3 ठिकाणी आपण पाला गोळा करतो. आणि नंतर मग तो पाला गोळा केला की नंतर हळद खांदायला चालू होती. पण आपण काय करतो, स्वतः आपण हळद घरी खांदतो, घरी काढतो. कारण आता आमच्या वानगुळे होतात आमच्याकडे, म्हणजे अजूनही होती. पूर्वीच्या काळात बी वानगुळे होते ना, अजूनही होतात. आपल्या माणुसकी खातीर माणसं येतात, आपण त्यांच्यावर जातो, माणसं येतात. मग आम्ही आपलं ते करतो घरातल्या घरात. आता काय झालेलं आहे, काढा ह्याला दे त्याला दे, तसं नाही, आम्ही करतो, घरी काढतो. आणि नंतर ते घरी काढल्यानंतर आम्ही ट्रॅक्टर ट्रायला लावतो. आता ह्या 2.25 एकरात कमीत कमी एक 14 एक ट्रायल्या निघतील आमच्या, असा मी अंदाजे. आम्ही जेवढं कष्ट केले आम्हाला दिसतंय, एका लेवलनं दिसतंय कष्ट. आता आपण 3ऱ्या स्टेपमध्ये आलो, हळद निघती. पहिली आम्ही जेव्हा टिकाव मारतो ना, तेव्हा एक आतनं भीती एक असते की माल कसा निघतो. ही प्रत्येक शेतकऱ्याची भीती. आपण जेव्हा हळद करतो, कुठलंही पीक करू द्या, ती कसं येतंय शेवट, किती भरतंय, ती खूप मनात भीती. पहिलं टिकाव मारतो ना, आणि पहिल्या टिकावाला मोठा गंडा लागला ना, हळदीला चांगल्या फाण्या लागल्या ना, मनाला एवढं सुख वाटतं, आयुष्यात एका वर्षात केलेलं सार्थकी वाटतं. जेवढे सरकारी नोकरी आपल्याला लागलेली असते ना, तो आनंद होतो की हळदीत पहिला टिकाव आपण मारतो तेव्हा माल बघून. नंतर आपण हळद खांदली की नंतर परत महिला लावतो हळद नीट करण्यासाठी. मग त्या हळद व्यवस्थित नीट करतात, माती बिती झाडून. हळदीत नीट करताना पहिला आपला जो मेन गंडा लावतो तो एक आपण साईडला काढतो, कारण पुढच्या आपल्या लागणीसाठी तो साईडला काढतो. त्याच्यानंतर सोरा गांडा म्हणून एक येतो, त्याला प्रत्येक हळदीच्या फणीला एक सोरा गांडा असतो, तो पण आपण काढतो. आणि नंतर राहिलेली हळद सेपरेट काढतो, असं काढतो. नंतर ती हळद आपण आपल्याला जिकडे घालायची, शिजवायची तिकडे नेतो. पूर्वी काय असायचं, कायली शिजवाय असायचे शेतकऱ्यांच्या. पण आता काय झालंय, अत्याधुनिक देश झालाय. आपण बी शेतकरी जरा अत्याधुनिक झाले. ट्रॅक्टर पासूनच तुम्ही सुरुवात बघितली, अत्याधुनिक देश झालाय. आपण कुकरनं शिजावतो हळद. 2 कुकर असतात, कुकरनं हळद शिजावतो. मग ती हळद कुकरनं शिजते. मग एक 20 ते 30 दिवस आपण हळद वाळत घालतो. शिजावल्या हळद वाळत घालतो. आणि नंतर ती हळद वाळली की तिला आलं पॉलिश करणं. खूप कष्ट आहे, दमत नाही. पण शेतकऱ्यानं जेव्हा माल बघितला ना, खांदताना आपला माल चांगला निघलाय, गावात नाव झालंय की हा प्रगतशील शेतकरी, यंदा ह्याचा माल चांगला गावला, शेतकरी दमत नाही. रातचा कुकरपाशी थांबणार, शिजवून घेणार. हळद शिजते. 20 दिवसानंतर हळद त्याची ह्याच्यासाठी येते, हळद पॉलिश करून विकतात. पॉलिश करण्यासाठी येते. तवा खरा हळदीला जो रंग येतो ना, तो खरा माणसाच्या आयुष्यातला रंग. कारण तो बघतो आपली हळद चांगली मोठी दिसते, कारण त्याला माहित असतं आपली हळद मोठी आली, माणसाला बघण्यासारखी आली, तर त्याला किंमत पण तशी येणार आहे. मग माणूस ती हळद बघतो, किंमत बघतो आणि मनात खुश होऊन जातो. घरी त्याच्यात खुशीचाच माहोल असतो, कारण ती एक मोठं हेच आहे, त्यानं कष्ट केलेलं चीज झालेलं असतं, पूर्णतत्वात त्याची हळद गेलेली असते. नंतर आपण ती हळद भरतो पोत्यात. आता आपण काय करतो, हळद आपण जी मोठा माल आहे तो आपण सांगली मार्केटला नेतो, वेगळा काढून सांगली मार्केटला नेतो. मालात 3 टप्पे निघतात, एक मध्यम माल निघतो, एक मोठा माल निघतो आणि एक सगळ्यात बारीक माल निघतो. काही शेतकरी काय करतात की आपण सरसकट माल व्यापाऱ्याला दाखवतात, व्यापारी आपले कवडी मालाने घेऊन टाकतात. पण आपण काय करतो, एक सेपरेट माल काढतो
पॉलिश करून सेपरेट माल काढतो, बायका थोड्याशा लावतो, तेवढं कष्ट घेतो पण चांगलीला नेतो आणि चांगल्या विक्रमी दरात आपण विकतो हळद. हा आमचा एवढा 8 महिन्याचा कार्यकाल आहे. पण ते झाल्यानंतर हळद जेव्हा आपल्या येते ताटात येते, आपण पोहेला टाकतो, कशाला टाकतो, अगदी खोकला झाला दुधासोबत आपण हळद पितो, तेव्हा मनाला कुठेतरी बरं वाटतं की आपण 8 महिने कष्ट केलं, वडिलांनी मी कष्ट केलं, या मातीत घाम गाळला, पण त्याचं सार्थकी झालं, हे मनापासून चांगलं वाटतं आम्हाला. म्हणून मी आवडीनं शेती करतो. अगदी कितीही शिकलो तरी शेतीला कधी आम्ही नाकारू शकत नाही, कारण शेती आमची आहे, काळी माती आमची आहे. बरोबर. आपण खर्च किती आलतो आता आपल्याला स्टार्टिंग पासूनचा आत्तापर्यंतचा खर्च म्हणला तरी, आता अजून आपली हळद निघायची आहे, स्टार्टिंग पासून आत्ताचा खर्च म्हणलं तरी अंदाजित 1,60,000 खर्च झालेला आहे. ह्या हळदीला 2.25 एकरला 1,60,000 खर्च, लावणीपासून आता त्याच्या भांगालण्या पण झालेल्या आहेत. 1,60,000 खर्च झालेला आहे आपला. आता किती महिने झाले? आता किती महिने झाले ते 4 महिने होऊन गेलेत हळदीला. 4 महिने होऊन गेलेत हळदीला. म्हणजे अजून 4 महिने आम्हाला काबाड कष्ट करायचे, तेव्हा आम्हाला यात सोनं दिसेल. शेवटला अखेरीस आम्हाला सोनं येईल, तेव्हा आमचा आनंद बघण्यासारखा आहे, गगनात मावणार नाही, तेव्हाच आम्ही खुश होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय आता अजून 4 महिन्यानंतर आता माल गेल्यावर किती रुपये प्रॉफिट होतील? हा माल गेल्यानंतर कमीत कमी 14-18 ट्रायल्या भरल्या तर एका ट्रायलीमध्ये 4 कुकर होतात आणि एका कुकरचा अंदाज, एका कुकरला क्विंटल अंदाज 80 किलो भरतो. माल चांगला असेल, पोचलेला असेल तर 80 किलो भरतं. म्हणजे कमीत कमी ह्या हळदीचे आता दराप्रमाणे ना दर काय ठरतो, शेवट एंडिंगला येऊन एकदम सगळ्याच्या हळदी निघतात, तिथे दर काय ठरतो त्याच्यानुसार आहे. पण कमीत कमी मी आणि माझे वडील अंदाज लावून चाललोय की यंदा कमीत कमी 4-4.5 लाख होईलच. खर्च आपला 2 लाख शेवटपर्यंत होईल, 2 लाख 2.20 होईल. पण त्यात आपला 8 महिन्यात आपण ह्यात आहे ना कमीत कमी 2 लाख प्रॉफिट काढू शकतो. आणि हे एका अगदी नोकरीपेक्षा पण मोठे. 8 महिन्यात आपण 2 लाख काढतोय आणि स्वतःच्या मातीत कष्ट करून काढतोय, ह्याचा अभिमान असतो माझ्या वडिलांना. मला काय माझ्या पाठणीवरती त्यांचा हात असतो, शाबासकीचा हात असतो की तू माझ्या खांद्याला खांद्याला देऊन काळ्या आईची सेवा करतो. तुम्ही सांगता हे सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला असा काळ कधी आलाय का की हळद लावली आणि तोटा झालाय? अगदीच हे काय झालेलं आहे माहिती का, शेती प्रथमतः शेती करणं हा मोठा जुगार झाला. कारण सध्या परिस्थिती पाहता आत्ता हळदीला दर आहे, आत्ता माझ्या चेहऱ्यावर तुम्ही हसू पाहताय, मी तुम्हाला सांगतोय हसू पाहताय, पण ही सध्या परिस्थिती हा जुगार आहे. गेल्या 2 वर्षात आम्हाला अक्षरशः वडिलांनी मी बंद खोलीत रडत होतो, कारण आम्ही जेवढं कष्ट करत होतो त्या हळदीला कवडी मोल भेटत होता. 7,000 हळद जात होती, आमचं एवढंच प्लॉट असायचं, भांडवलातच सगळं जात होतं आमचं, अक्षरशः म्हणजे परवडत नव्हतं. पण देवाची कृपा आमच्यावर आहे आणि देवावर आमची श्रद्धा आहे आणि काळ्या आईचे आमच्यावर आशीर्वाद आहेत. ह्या वर्षी नाही यश भेटलं, आम्ही खचलो नाही, पुढल्या वर्षी यश भेटलं नाही, खचलो नाही, तोच प्लॉट ठेवला, तशीच मेहनत केली आणि मागच्या वर्षी आम्हाला 17,000 रुपये दर भेटला. तेव्हा मनाला बरं वाटलं की काळ्या आईची सेवा आहे, आमच्या काळ्या आईची सेवा करतोय म्हणून पूर्णतः देवाचा आशीर्वाद आहे आम्हाला. म्हणून जे आम्ही रडलेलो वावरात येऊन की हळद आपल्या एवढं चांगला मला घालवून पण आपल्याला दर भेटला नाही, तेव्हा नंतर आम्ही अपयश आलं म्हणून सोडलं नाही. यशाचं शिखर गाठण्यासाठी परत आम्ही हळदीत आलो आणि परत ते करायला लागलो. काय माणसांनी हळद सोडली, पण हळद करणं ही आम्हा शेतकऱ्यांची आहे. आम्हाला हळद आयुर्वेदिक आहे. आत्ता मी खोकलो आहे, पण घरी जाऊन मी दुधात हळद घेऊन खाल्ली ना तर ती हळदीनं आमच्या सेंद्रिय खोकला राहणार आहे, यासाठी आम्ही ही करतो. अक्षरशः 2 वर्ष रडलेलो, पण आता आलेलं आहे. पण येत्या काळात असं बी होऊ शकतं, कधी अपयश येऊ शकतं, एखाद्या वर्षी दर कमी बी भेटू शकतो. पण यात मी सांगतो शेतकऱ्यांना खचून जायचं नाही, कारण आजचा काळ नाही पण उद्याचा दिवस तुमचा असेल, यासाठी खचून जायचं नाही आणि येणाऱ्या काळासाठी पूर्णतः तयारी करायची. त्याच जोमानं आम्ही हळद केली आणि आज माझ्यामुळं आणि माझ्या वडिलांमुळं आणि आमच्या शेतीमुळं आमची कायम छाती बाहेर असते. अभिमानानं छाती आम्ही स्वाभिमानानं वावरतो, कारण शेतकरी म्हणून. तर आपण बघतोय आता सरकारी नोकरी लागली तर आपण त्याला पेमेंट वाढतं आणि परत त्याची प्रगती म्हणजे अशीच होत जाते. आणि मग आपण बघतोय की तो बंगला बांधतोय किंवा गाडी घेतली, मग असं काय तो नवीन वस्तू घेत असतो, बरोबर. तर आता आपल्याला असं कधी झालंय का की
आत्ता आपण तुम्ही असं म्हणताय की सरकारी नोकरीवाला सगळं घेऊ शकतो, म्हणजे सगळं घेतोय, वेगवेगळ्या गोष्टी घेतोय का, तर त्याला सरकारी नोकरी पगार आहे, सरकारचा पगार आहे. पण आपल्याला जी देते ना ती ही सगळी काळी आई देते. आणि आम्हाला काळ्या आईने एवढं दिले. आत्ता बंगला पण आहे आपला, ट्रॅक्टर आहे आपल्याकडं, गाड्या आहे, ती सर्व काही ही काळी आई देते. किती ट्रॅक्टर? आपल्याकडे एक ट्रॅक्टर आहे. आपलं घर बांधलेलं आहे, ह्या काळ्या आईच्या जीवावर घर बांधलेलं आहे. माझं शिक्षण ह्या काळ्या आईच्या जीवावर झालेलं आहे, माझ्या बहिणीचं शिक्षण झालेलं आहे. आमच्या घरातलं वेगवेगळं सण उत्सव ह्या काळ्या आईच्या पैशावरच होत आहे. बहिणीचं लग्न झालं नाही, आता बहिणीच्या लग्नासाठी ही काळी आईच उभी राहणार आहे आमच्यासाठी. आता ह्या हळदीतून आम्ही अपेक्षा ठेवतोय की आमची बहीण शिकते, तिला अजून शिकावं आणि तिने ह्या काळ्या आईच्या पैशावरती तिचं काय असेल ते यशाचं शिखर गाठावं आणि ह्या आईला, काळ्या मातीला कधी विसरू नाही. असं काय नाही की सरकारी नोकरी लागलीच तर, शेतीतूनही कित्येक माणसं मोठी झालेली आहेत का, तर फक्त काळ्या आईची सेवा करतायत आणि त्यांच्या डोक्यावरती काळ्या आईचा आशीर्वाद आहे म्हणून काही खूप माणसं मोठी झालेली आहेत. बरं, आतापर्यंत जी तुम्ही सगळी माहिती दिली ही सगळी योग्य आहे. बरोबर. पण आता काय झालंय की आपण मोबाईल आपल्याकडे सर्वांकडेच आहे. बरोबर. तर आपण अपडेट आलं की मोबाईल अपडेट मारतोय. बरोबर. पण तसं आत्ताची नवीन पिढी जी आहे बरोबर, ती आता ती अपडेट मारत नाहीत. म्हणजे त्यांना काय वाटतं शेती म्हणजे काय केलं पाहिजे, बरोबर. काय नाही. त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल? तर मी एक सांगू शकतो, आपण मागचा काळ बघितला, मागची माणसं सदृढ होती, म्हणजे स्ट्रॉंग होती माणसं. आत्ताच्या काळात सांगायला गेलं तर माणसं स्ट्रॉंग होती. पण आत्ताचा काळ कसा आलाय, कुठं आजारी पडणं. आत्ता आपण पाहू शकता गंभीर अवस्था झालेली ही, आपण केमिकलचं खातोय त्यामुळं कॅन्सरचं प्रमाण वाढलं, अटॅकचं प्रमाण वाढलं. अगदीच नवे म्हणू तर 21, 25, 18 अशा वयातल्या मुलांना पण अटॅक येऊ लागलेले. याचा परिणाम काय आहे, मुलं मोबाईलवर बसतायत, एका जागेवर बसून राहतायत, शरीराची हालचाल नाही. शेतीत आल्यानं आपण काबाड कष्ट करतो, घाम गाळतो, यामुळं आपण स्ट्रॉंग होतो आणि घरी जाऊन आपण त्या जोशात जेवत असतो, कारण आपण कष्ट केलेलं असतं. आपल्याला जेवण पण सुखदायी जातं, आपल्या शरीराला ती लागतं. पण आत्ताच्या मुलांना असं झालेलं आहे की मोबाईल वापरतोय, मग एका जागेवर बसतोय, आणि ही काळाची मोठी ही आहे. आणि आपण जर आता केमिकल विषयी माहिती तुम्हाला सांगायची म्हणली तर आपण सेंद्रिय शेती का करतोय, आपल्याला गांभीर्यानं शिबिर झालं, सेंद्रिय शेतीचं शिबिर झालं. का करतोय, का तर ह्या सेंद्रिय शेतीतून आपलाच शेतकरी, आपला बांधव कुठंतरी शेतीत मुंबईत गेलेला आहे, त्याला चांगलं खायला काहीतरी मिळावं. आता आपल्या शेतीतून हळद निघते, ती चांगली कुठेतरी मिळावी. आपण दुसरं इतरही घेवडा काढतो, ह्या रानात वेगवेगळ्या प्रकारचं काढतो, सेंद्रिय गुळ विकतो, असं वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या बांधवाला खायला भेटावं, तो सदृढ राहावा ह्यासाठी आपण प्रयत्न करतो. केमिकल खाल्ल्यानं काय होतं, आता मागचा काळ तुम्ही बघा, आत्ताचा येणारा काळ बघा, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर. कॅन्सर अगदी छोट्या लहान मुलाला पण कॅन्सर होतं. असं नाही की धूम्रपान वगैरे हे करणाऱ्यांना कॅन्सर होतं, अगदी छोट्या मुलाला, मोठ्या मुलाला पण कॅन्सर होतो. पण त्याचं प्रमाण काय आहे, आता वेगवेगळ्या फवारण्या, वेगवेगळी खतं त्याच्यावर आपण टाकतो, यामुळं केमिकलचं सगळं आपल्या अंगात होतं आणि नंतर मग त्याला कॅन्सरला आपल्याला म्हणजे कॅन्सर नाही, विविध आजारांना सामोरे जावं लागतं. अगदीच थोडंसं औषध मारलेलं आपण पेरू खाल्ला, लगेच मग मुलगा खोकायला लागतो. म्हणजे ही त्या पेरूची चूक नाही, ते तर त्या औषध फवारणी केलेलेच आहे. असं ह्या केमिकल आणि सेंद्रियच खूप फायदा आहे. आणि आपल्याला इथून येणारी पुढची पिढी सदृढ आणि स्ट्रॉंग बनवायची असली तर आपल्याला सेंद्रिय शेतीचा थोडा वापर केला पाहिजे आणि या सेंद्रिय शेतीमुळे येणारी पिढी सक्षम होऊ शकते आणि त्यांचं सुखदायी जीवन पुढे चालू राहील. धन्यवाद. तुम्ही सगळी माहिती अतिशय योग्य दिली. तरी सगळ्या नवीन जे तुमच्यासारखे आहेत शेती करणारे लोक, मुलांना की सगळ्यांना माहिती पोहोचल आपल्या चॅनल मार्फत. बरोबर. तरी मित्रांनो, सर्व मित्रांनी बघितलेलं आहे की कशी शेती केली पाहिजे आणि कशी नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की केमिकलचं कसा वापर करतात आणि कसा नाही. तर इथून पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया